शाळेचा पहिला दिवस अजूनही आठवतो, जेव्हा वडील मला पहिल्यांदा सोडायला आले होते आणि मी रडत होतो. आणि आज तोच शाळेचा पहिला दिवस आणि आजही वडील मला सोडायला आले होते, पण यावेळी मी नाही तर वडिलांना रडायचं होतं. आणि तेही ते ज्या शाळेत शिकले त्या शाळेत मी शिक्षक म्हणून रुजू होताना, मास्टरवर पहिली सही करताना त्यांच्या डोळ्यांमध्ये आनंदाचे अश्रू घेऊन. तर रामकृष्ण हरी मंडळी, आजचा दिवस माझ्यासाठी अतिविशेष होता, कारण मी आज गुणवत्तापूर्ण महाराष्ट्राचं शिक्षण घडवण्याचं स्वप्न बघणाऱ्या आदरणीय कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व अण्णासाहेब पठारे पाटील कनिष्ठ महाविद्यालय टाकळीबाण येथे आयुष्यातील पहिल्या नोकरीच्या पहिल्या दिवसासाठी रुजू होणार होतो. आणि तेवढाच आनंद यासाठी होता कारण इथं रुजू होण्यासाठी कुठल्याही प्रकारचा वशिला नाही, तर टेट परीक्षेमध्ये महाराष्ट्रात गुणवत्ता दाखवून द्यावी लागते. पहिला दिवस असल्यामुळे घरी सर्वांनी माझं औक्षण केलं आणि सर्वांचे आशीर्वाद घेऊन मी शाळेकडे निघालो. चला. परंतु या प्रवासात सुरुवातीपासून शेवटपर्यंत माझे साथ देणारा गणेश खिंडचा श्री वरद गणपती बाप्पा, ज्या बाप्पाने कधीच मला या प्रवासामध्ये रडू दिलं नाही, त्या बाप्पांचे आशीर्वाद घ्यायला गेलो. आणि यावेळी मात्र त्यांनी माझ्या डोळ्यामध्ये पाणी आणलं. आणि मग पोहोचलो रयत शिक्षण संस्थेच्या परिसरातील एकमेव AI युक्त शाळेमध्ये. आणि आधी ब्लॉगर असण्याचा फायदा बघा, मी शाळेच्या प्रांगणात प्रवेश केला आणि संपूर्ण विद्यार्थी टकमका माझ्याकडेच बघत होते. आणि कळून चुकलं होतं की शाळेमध्ये एकाही विद्यार्थ्याला माझी ओळख करून देण्याची गरज पडणार नाही. गेल्या विद्यार्थ्यांनी घातलेला गारा आणि विद्यालयातील शिक्षकांनी केलेलं स्वागत हे माझ्यासाठी काही दिवा स्वप्नापेक्षा कमी नव्हतं. खूप खूप अभिनंदन रयत मध्ये. आणि मग कार्यालयामध्ये गेल्यानंतर आदरणीय मुख्याध्यापकांच्या आदेशाने मला हजर करून घेतल्यानंतर शाळेच्या शिक्षकांच्या मास्टरवर होणारी पहिली सही करताना माझ्या मनातील आनंद मला माझ्या वडिलांच्या चेहऱ्याच्या समाधानावर स्पष्टपणे दिसत होता, कारण तेही स्वतः एक शिक्षक आहेत. पण तितकाच आनंद या गोष्टीचा आहे की मी पाचेगावला शिकायला होतो आणि तिथे माझे वडील शिक्षक होते. आणि आज माझे वडील ज्या शाळेत शिकायला होते त्या शाळेमध्ये मी शिकवायला रुजू होतोय. परिपाठाच्या वेळी सर्व विद्यार्थ्यांसमोर माझं स्वागत करण्यात आलं. यानंतर आपल्या टाकळीबाणच्या जवळच गुजरवाडी खिरडी हे गाव आहे, तुम्हाला माहिती आहे. आणि आपल्या विद्यालयामध्ये प्रथमच त्यांची नवीन नियुक्ती आहे की जी पोर्टल मार्फत झालेली आहे. म्हणजे ते आपल्या विद्यालयामध्ये प्रथम नियुक्तीने हजर झाले आहेत. असे पवार सर यांचे मी विद्यालयाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि त्यांनी आपला सन्मान स्वीकारण्यासाठी स्टेजवर यावं अशी त्यांना विनंती करतो. विद्यालयाचे उपशिक्षक श्री देवळे सर यांनी पवार सरांचा सन्मान करावा अशी मी त्यांना विनंती. या ठिकाणी सर्व सेवकांचा पुनश्च एकदा विद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य आदरणीय शिंदे साहेब आणि त्या प्रसंगी बोलण्याची थोडी संधी देण्यात आली. तयारी कुठली केली नाहीये, शिक्षक होण्यासाठी मला पण आवडत कोणती तयारी असेल, परंतु आयुष्यात पहिल्यांदा शिकवण्याचं ज्ञानदान तसं जर बघायला गेलं तर शाळेत 8वी असताना शिक्षक दिनाला मी शिपाई होतो, 9वीला गेलो त्यावेळेस मी शिक्षक होतो आणि 10वीला आमच्या पाचेगाव इंग्लिश स्कूल पाचेगाव मध्ये मी मुख्याध्यापक होतो. परंतु तेव्हा मी एका दिवसासाठी शिक्षक होतो. आज कायमस्वरूपी आणि तेही आपल्या टाकळीबाणमध्ये पहिला दिवस असल्यामुळे खरं तर मनात कशा भावना केल्या मी सांगू शकत नाही, परंतु इतकं तर नक्की सांगेन की तुम्हाला एक भारताचा जबाबदार आणि आदर्श नागरिक घडवण्याची जबाबदारी सर्व शिक्षकांबरोबर माझी नक्की असेल. मनापासून खूप सारे धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय कर्मवीर. आता मी शिक्षक म्हणून मुलांचा सर्वांगीण विकास कसा करणार आहे हे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये बघायला मिळेलच. पण मला माझं शालेय जीवन जे मी एका आदर्श विद्यार्थ्यासारखं जगलो, खेळलो, बागडलो, मस्ती केली, पण शिक्षकांचा आदर करून घडलोही, तेच जीवन मला आता माझ्या विद्यार्थ्यांना द्यायचं. हे छानसं स्टाफ रूम, हे शाळेचं खेळाचं मैदान, मुलांचं सायकल स्टँड, ही सकाळची प्रार्थनेच्या वेळी मुलांना मिळणारे बर्थडे विश, शाळेच्या पहिल्या दिवशी वाटली जाणारी पुस्तकं आणि आदरणीय कर्मवीर अण्णांनी लावलेला आणि आज महाकाय झालेला हा रयत रूपी वटवृक्ष, या सर्वांशी मला प्रामाणिक राहायचंय आणि भारताची एक आदर्श पिढी घडवायची आहे. तुर्तास शिक्षक म्हणून आजच्या दिवसाचा अनुभव घेऊन घरी जातो आणि आज घरी जाताना माझ्या चेहऱ्यावर असणारी ही स्माईल सांगता येणार नाही किती भावना दाटून आलेली आहे. यात आनंद आहे, समाधान आहे, डोळ्यात अश्रूही आहे, पण कुठेतरी आयुष्यामध्ये जिंकल्याचं समाधान आहे. आणि याच पहिल्या दिवसाचं सगळं कथन ऐकण्यासाठी आता माझे घरचे बसलेत, हे त्यांना सांगतो. भेटू मग पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.